दिवाळी आली, लगबग सुरू झाली दिवाळीच्या तयारीची आणि दिवाळीचं सण म्हणलं की फराळ आलंच आणि फराळ केल्याशिवाय दिवाळी तरी कशी वाटणार. तर आज आपण अगदी सोपी, महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक, घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण आज हे लाडू बनवणार आहोत. कंबरदुखी, सांधेदुखी, थकवा सहजपणे दूर होतो. स्टॅमिना आणि ताकद वाढते, इम्युनिटी वाढते. नाश्ता बनवायला वेळ नसेल तर त्यावेळी एक लाडू आणि 1 कप दूध हा उत्तम नाश्ता होईल. आणि आपण दिवाळीच्या वेळेस भरपूर पदार्थ बनवतो. अशा वेळेस तुम्ही हे पौष्टिक लाडू नक्की बनवा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्या पदार्थांचे काय काय बेनिफिट्स आहे मी हे सर्व व्हिडिओमध्ये दाखवलं आहे किंवा मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघू. आपल्याला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही, पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धी किंवा पाऊण वाटी काजू घ्यायचे आहेत. मी पाऊण वाटी घेतली. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. 1 वाटी मी खारीक घेतलं त्यातलं सर्व बी आपल्याला काढून स्वच्छ करायची. त्यानंतर अर्धी वाटी मी डिंक घेतला आहे. अर्धी वाटी तीळ घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला हवं तसं तुम्ही प्रमाण घेऊ शकता, थोडं मागं पुढं झालं तरी चालेल. अर्धी वाटी मी मगज बी घेतलं आहे. येथे मी सर्व वाट्या छोट्या प्रमाण वापरलं आहे. तुम्हाला जसं वाटी प्रमाण हवं आहे तुम्ही तसं घेऊ शकता. 1 वाटी बदाम घ्यायचेत. त्यानंतर पाऊण वाटी जवस घ्यायचे. जवस खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे जवस आपल्याला घ्यायचेच आहे, अजिबात स्किप करायचं नाही आहे. आणि त्यानंतर अर्धी वाटी खसखस घ्यायची आहे. अर्धी वाटी फुटाणे घ्यायचे. फुटाण्याचे मी सर्व सालटे काढून घेतले, स्वच्छ करून घ्यायचे. आणि त्यानंतर मी अर्धी वाटी पिस्ता घेतलेत. तुम्हाला जेवढे हवे तुम्ही तेवढे घेऊ शकतात, तुम्हाला जसं ड्रायफ्रूट्स आवडतात त्या हिशोबाने. त्यानंतर मी 1 वाटी ओली खजूर घेतली. अशा प्रकारे आपल्याला तिचे सर्व आतला बिया काढून स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि लाडू बनवताना हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत किंवा गुणकारी आहेत, त्याचे खूप सारे पौष्टिक फायदे आहेत. त्यानंतर मी 1 वाटी अशी मोठी वाटी खोबरं घेतलं आहे. ते अशा प्रकारे तुम्ही काप किंवा किसून घेऊ शकता. मोठी वाटी घेतली आहे मी. बाकी सर्व मी ड्रायफ्रूटचं प्रमाण छोट्या वाटीने दाखवलं आहे. त्यानंतर मी 1 जायफळ घेतलं आहे. ते मी पुढं दाखवणारच आहे आपल्याला कधी लाडूमध्ये वापरायचं आहे ते. आणि वेलची पूड घ्यायची आहे, चवीनुसार आपण वापरणार आहोत. आता आपण पटकन पिठांचं प्रमाण बघून घेऊया. 1 मोठी वाटी मी नाचणीचं पीठ घेतले. 1 मोठी वाटी डाळीचं पीठ घ्यायचे. आणि 2 मोठ्या वाट्या आपल्याला मी इथं खपली गहूचं पीठ वापरले, नसेल तर आपल्या साध्या गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता पिठांचं प्रमाण आपण बघितले. त्यानंतर आपण सर्व पदार्थ भाजून घेऊया. सुरुवातीला आधी मी जवस घेतले. अशा पद्धतीने आपल्याला ते भाजून घ्यायचे. तडतड करायला लागले म्हणजे तडतड उडायला लागले की आपले जवस भाजले असं समजायचं. जवस आपल्या हाडांसाठी खूप उपयुक्त आहेत. केस मजबूत होतात, त्वचा चमकदार बनते, हाडांना आपल्या बळकटी मिळते आणि अशा अनेक प्रकारचे त्याचे खूप गुणकारी फायदे आहेत. त्यानंतर आपण तीळ भाजायला घेणार आहोत. अशा पद्धतीने तीळ पण आपले चटचट वाजून भाजले की आपल्याला तीळ काढून घ्यायचे. तिळाचेही खूप फायदे आहेत. तिळात भरपूर कॅल्शियम आहे, त्यामुळे हाडांना मजबूती मिळते आणि केसांची मुळं त्यातील तेलामुळं पक्की होतात. केस चमकदार होतात आणि त्वचाही चमकदार होते. त्यानंतर आपल्याला फुटाणेही भाजून घ्यायचे, अगदी हलकेसे भाजून घ्यायचे. फुटाण्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम आहे, त्यामुळे हाडांना आपल्या स्नायूंना बळकटी मिळते. आणि फुटाणे डायबिटीससाठी पण खूप उपयुक्त आहेत. त्यानंतर आपल्याला खोबरंही असंच हलकं भाजून घ्यायचं आहे. आणि खोबऱ्याचे पण खूप सारे फायदे आहे. खोबऱ्यात जे तेल असतं त्यामुळे आपले केस, त्वचा अगदी चमकदार होतात आणि त्यामध्ये असणाऱ्या तेलामुळे आपले केस आणि त्वचा अगदी असे मॉइस्ट होतात. त्यानंतर आपण मगज बी भाजून घेणार आहोत. अगदी हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मगज बीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ई आणि झिंकचं प्रमाण आहे, त्यामुळे आपली जी शरीरामध्ये जी कमतरता आहे त्यामधून ती भरून निघते. आणि यातच आपण खसखसही भाजून घेणार आहे. खसखसीमुळे छान झोप लागते आणि आपल्याला अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये भाजून होतं आणि हे लाडू अगदी पौष्टिक तयार होतात. तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा घरातल्यांसाठी हे लाडू बनवू शकतात. त्यामुळे इतर पदार्थ बनवण्यापेक्षा हे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की बनवा. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे. जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते, बदाम, काजू, पिस्ता, त्यानंतर जी खारीक घेतलेली आपण, ते सर्व आपल्याला असं तुपामध्ये छान भाजून घ्यायचे. खूप जास्त भाजायचे नाही, पण मस्त 3 ते 4 मिनटं चांगले भाजून घ्यायचे. मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने अगदी चविष्ट लाडू तयार होतात.
विचारू नका, इतके सुंदर असे चवीला लाडू तयार होतात. त्यामुळे नक्की बनवा आणि आपल्या मुलांना नक्की खायला द्या. या सर्व सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी अशा अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांनी आवर्जून खावा, कारण ह्या लाडूमुळे जे रक्तातील साखरेचं प्रमाण आहे ते कमी होतं. त्यानंतर ना आपल्याला कढईमध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी डिंक बारीक करून घेतला आहे, तो आपल्याला फुलून घ्यायचा आहे, म्हणजे सुंदर असे लाडू तयार होतात. आणि डिंकाचे खूप सारे गुणधर्म आहे. डिंक हा कमरेसाठी, हाडांसाठी खूप आवश्यक आहे, ज्यामुळे हाडांना बळकटी मिळते. आणि बाळंतीण बायकांसाठीही डिंक आवर्जून लाडूमध्ये वापरला जातो, त्यामुळे आपल्या हाडांना बळकटी मिळते. अशा प्रकारे मी डिंक बारीक करून घेतला आहे, जेणेकरून तो तुपामध्ये पटकन फुलला जातो. आणि डिंक आपण चुरून घालू शकता किंवा मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्या पद्धतीने आपल्याला डिंक लाडूमध्ये घालायचं आहे. त्यानंतर ना कढईमध्ये आपण डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे, असं छान खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्येच आपण नाचणीचं पीठही टाकून घेणार आहोत आणि गव्हाचं पीठही टाकून घेणार. त्याचं प्रमाण मी आधीच तुम्हाला सुरुवातीला सांगितले, त्याच प्रमाणानुसार आपल्याला पीठ घ्यायचं आहे. आणि या प्रोसेससाठी किंवा म्हणजे पीठ भाजण्यासाठी वेळ लागतो. कमीत कमी अर्धा ते पाऊण तास आपल्याला भाजण्यासाठी लागणार आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आहे किंवा गॅस फुल करायचा नाही आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. आणि इथं मी जे गव्हाचं पीठ वापरलं आहे ते खपली गव्हाचं पीठ वापरलं आहे. आणि नसेल तर तुम्ही साध्या आपल्या गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल, पण खपली गव्हाचं पीठ वापरलं तर अतिउत्तम. त्यानंतर ना आपण पिठामध्ये तूप घालून घेणार आहोत. जसं लागन तसं आपण तूप वापरणार आहोत. साधारणतः मला अर्धी ते पाऊण वाटी साजूक तूप लागले, त्या हिशोबाने तुम्ही तूप वापरलं तरी चालेल. खूप जास्त पण तूप वापरू नका, जेणेकरून आपले लाडू खूप असे तुपट होतात. आता अर्धा ते पाऊण तासानंतर साधारणतः अशा प्रकारे आपलं पीठ भाजलं जातं. अगदी मंद आचेवरच आपल्याला पीठ भाजायचे. त्यानंतर आपण पीठ भाजलं की गार करायचे. आणि आता आपण पुढच्या तयारीला लागूया. त्यामध्ये आता मिक्सरमध्ये मी असं खोबरं बारीक करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी बारीक तेल सुटूस तर आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचे. आणि आपण जे पीठ घेतलं होतं भाजून त्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये सर्व सुके मेवे जे आपण लालसर गुलाबी भाजून घेतले ते सर्व आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. खूप बारीक करू नका किंवा खूप ओबडधोबड पण ठेवू नका, असं आपल्याला मध्यम आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याच पद्धतीने आपल्याला करवून घ्यायचे. अगदी सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे की नाही. त्यानंतर आपण जे भाजून घेतलेले जवस आणि तीळ होते ते आपण अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण त्यामध्ये फुटाणेही घालणार आहोत. आता आपण हे दळून घेऊ, तोपर्यंत तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अजिबात चॅनल सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आहे. आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला मिळतील. आणि मी दिवाळीचे पण अनारसे त्यानंतर शंकरपाळ्या अशा रेसिपी टाकल्या आहे, तर त्या नक्की बघा. त्यानंतर आता आपण डिंक पण फिरवून घेणार आहोत. डिंक मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे. तुम्ही चुरून घेतला तरी चालेल, पण शक्यतो मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे जेणेकरून दाताखाली येणार नाही. आता तुम्ही बघू शकता मी मिक्सरमध्ये डिंक असा बारीक करून घेतला आहे, म्हणजे पटकन तो आपल्या पिठामध्ये मिक्स होतो आणि छान चव पण येते. तर अशा प्रकारे आपला डिंक पण मिक्स झाला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये जी खजूर होती ओली ती पण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घ्यायची आहे, एकदम बारीक करून घ्यायची आहे. आणि मग नंतर आपण ती पिठामध्ये मिक्स करणार आहोत. त्यानंतर आपण जे मगज बी होतं आणि खसखस होती जे भाजून घेतलेलं ते आपल्याला बारीक नाही करायचं, ते डायरेक्ट आपल्याला लाडूमध्ये मिक्स करायचे. आणि खूप गरम असेल लगेच हात घालून मिक्स करू नका. हळूहळू आपल्याला गार झाल्यानंतर ते मिक्स करायचं आहे. आणि कोमट झालं की मगच आपण लाडू वाढायला घेणार आहोत. तोपर्यंत आपण त्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालूया आणि थोडी चवीनुसार वेलची पूड घालायची. सर्व टाकून झालं की मग आपण लाडू वळून घेणार आहोत. कोमट झालं की मगच आपण लाडू वळून घ्यायचे, गार होऊन देऊ नका, कोमटमध्येच लाडू वळायचे. आता आपले जे खजूर होती ती आपण आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व आपण जे पदार्थ त्यामध्ये दळून घातले ते सर्व एकत्र चांगले छान मिक्स होतील आणि मस्त असे लाडू तयार होतील. हे लाडू अगदी पौष्टिक आहेत
आणि सोपी रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा आपल्या घरच्यांसाठी। तर अशा प्रकारे मी लाडू तयार करून घेतलेत, तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे लाडू तयार झालेत। तर नक्की ट्राय करा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला मिळतील। आणि माझी अनारशाची रेसिपी ही खूप सुंदर झाले, अगदी परफेक्ट प्रमाण मी त्यामध्ये सांगितलं आहे आणि सर्वांना खूप आवडली। मी धोंड्याच्या महिन्यामध्ये ती रेसिपी बनवली होती, तर तुम्ही ते जाऊन नक्की बघा। अगदी सोपी रेसिपी आणि परफेक्ट प्रमाणातील आहे। तर रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।